सर्वांना दंडवत प्रणाम. रविवार होता. रविवार म्हटले की सुट्टीचा दिवस असतो. सगळी कामं अगदी निवांत चाललेली असतात. उठायला सुद्धा लेट होतो. मस्त सकाळचा चहा आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये बसून पिलो. नाश्ता वगैरे झाला होता. त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये आमच्याकडे मस्त असा गावरान बेत होताच. लाल मिरचीचा ठेचा होता, त्यासाठी मिरच्या भाजून घेतल्या. नंतर गावाकडून आणलेल्या थोड्याशा ओल्या शेंगा होत्या. म्हटलं घरी आहेत तर सगळे बसून खातील स्वयंपाक होईपर्यंत, म्हणून मी शेंगा सुद्धा भाजून घेतल्या आणि खायला दिल्या. लगेच मी भाकरी बनवायला घेतल्या. आज आमच्याकडे मस्त अशा मकाच्या भाकरी, दही, ठेचा आणि शिजवलेली तुरीची डाळ होती, असा मेनू होता. तर मस्त अशा मी लगेच भाकरी सुद्धा करून घेतल्या. भाकरी मला छान जमतात बरं का. मस्त अशा मकाच्या भाकरी बनवल्या. त्याच्यानंतर लगेचच मी ठेचा सुद्धा बनवायला घेतला. ठेचा जो आहे तो आम्ही खलबत्यामध्ये बनवतो आणि ठेचा बनवताना मी जास्तीचं काही त्याच्यामध्ये घालत नाही. फक्त मीठ आणि लसूण, थोडंसं जिरं इतकंच वापरते. शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलेला ठेचा आमच्याकडे आवडत नाही. मस्त अशा भाकरी करून घेतल्या. खलबत्यामध्ये ठेचा सुद्धा बनवून घेतला. कारण असं नाही की सुट्टी असली की आमच्याकडे दुपारचं सुद्धा आम्ही भाकरीच खातो, संध्याकाळचं सुद्धा भाकरी खातो. जे ऑफिस असतं तेव्हाच फक्त आमच्याकडे सकाळी चपाती होते. त्यानंतर सगळ्यांनी बसून आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर आमच्या मॅडमला असं काहीतरी फोटोशूट करायचं होतं. शिवण्याचा ड्रेस घेऊन आली आणि आई मला हा घाल. ड्रेस घातला आणि ड्रेस घातला की लगेच बाबांच्या पुढे जाऊन उभारली की फोटो काढायचे असतात. खूप छान छान पोज देते. खूप आवडतं फोटो काढायला. इतकी उत्साही असती की तुम्ही बघतच असाल, काय विचारू नका. तिला असं कर म्हटलं की ती लगेच करती. फोटोशूट झालं. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, म्हणून आम्ही बाहेर निघालो. हे बघा आमच्या मॅडमचे कसे नखरे असतात. बाहेर जायचं म्हटलं की खूप आनंद होतो, पण तसं वातावरण वगैरे असतं आणि सर्वजण खूप चिडचिड करते, भूक वगैरे लागली तर मग शक्यतो मी सहसा बाहेर जात नाही. सिंहगड रोडला कलाग्रामचं एक एक्झिबिशन भरलं होतं, तर ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. इतकी गर्दी होती ना, ट्रॅफिक बघून किंवा गाड्यांचं पार्किंग बघूनच अक्षरशः जायलाच आम्हाला खूप वेळ लागला. तिथे गेल्यानंतर असे वेगवेगळे काहीतरी पदार्थ, नवीन अशा वस्तू होत्या ज्या हँडमेड होत्या, पण इतक्या महाग होत्या ना, काय विचारू नका. हे बघा ह्या साड्यांची किंमत साधारणतः 3,000 ते 4,000 रुपये होती, पण ही पूर्ण हँडमेड होते. जे कपडा असतो कॉटनचा त्याच्यापासून ही छान अशी फुलं बनवलेली होती. आता एक कप होते मस्त असे, आणि ज्या गाराच्या आणि मातीच्या वस्तू होत्या ना, त्या तर अप्रतिम होत्या. पण ते काही आपल्या बजेटमध्ये नव्हतं, त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. फक्त बघितलं आणि रिटर्न आलो. एक छोटासा कप जरी याचा घ्यायचा म्हणलं ना, तर याची किंमत 500 रुपये प्लस होती. आणि घरात लहान मुलं असली की अशा वस्तू घेऊन पण काही उपयोग नाही. मला खूप आवडतात, पण मी मुलींसाठी घेतल्या नाहीत, तिथं राहणार नाहीत म्हणून. असं काहीतरी होतं तिथं. छान असं आम्ही बघितलं आणि नंतर मग आमच्या मॅडमला आईस्क्रीम खायची होती. बघा कशी सांगते की आई मला आईस्क्रीम खायची होती म्हणून. तिथून आम्ही निघालो. नंतर शिवण्याला स्कूलचे शूज घ्यायचे होते, मग ते शूज घेतले. तर हिचं असं होतं की दीदी तू उठ त्याच्यावरून आणि मला बसू दे, म्हणून ती तिथं बसली. मी सुद्धा 1-2 ट्राय केले. ट्राय करायला कुठं पैसे जातात नाही का, फक्त घालून बघायचं, आपल्याला घ्यायचं तर काही नसतं. मस्त असे शिवण्याला शूज घेतले आणि आम्ही